हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत 2 कप मेथड. आकर्षणाचा सिद्धांताचा नियम वापरून आपण 2 कप मेथड कसं करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की आपण पाण्याचा वापर करून आपल्या इच्छा या पूर्ण करू शकतो आणि आज पण आपण पाण्याचा वापर करूनच आपल्या इच्छा कशा पूर्ण करता येतील हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. आपण 2 कप मेथड आज आपण इथे जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला ब्रह्मांडाला सांगायचं आहे की आपल्याकडे कुठली गोष्ट नाही आहे आणि आपल्याला डिझायर रियालिटीमध्ये कसं शिफ्टिंग घ्यायचं आहे हे सुद्धा आज आपण इथे बघणार आहोत. 2 कप मेथड म्हणजेच आपल्याला 2 असे ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचे आहेत आणि त्या 2 ग्लासमध्ये एका याच्यामध्ये आपल्याला करंट रियालिटी आणि दुसऱ्यामध्ये डिझायर रियालिटी असं लिहायचं आहे. ह्या 2 कप मेथडला याला म्हणतात डायनामिक मेथडसुद्धा म्हटलं जाते, जम्पिंग मेथडसुद्धा म्हटलं जाते, जम्पिंग व्हायब्रेशनसुद्धा म्हटलं जाते आणि डिझायर व्हायब्रेशनसुद्धा म्हटलं जाते. तुम्हाला इच्छा हवी त्या इच्छापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट करायची आहेच. आपल्याला 2 ग्लास, 2 शीट म्हणजेच कागद, 1 पेन आणि थोडं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि जे काही तुम्हाला सोलमेट अट्रॅक्ट करायचं असेल, मनी अट्रॅक्ट करायचे असेल, जे स्वप्नाचं घर असेल, डिझायर तुमची नोकरी असेल, ह्याबाबत जे काही आहे तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते तुम्हाला यामध्ये अट्रॅक्ट करता येते. की मला ह्या पद्धतीचा बिझनेस, ह्या पद्धतीने पैसा आकर्षित करायचा आहे, मला नोकरी ह्या पद्धतीने आकर्षित करायची आहे किंवा कुणाचा कॉल किंवा मेसेजेस अट्रॅक्ट करायचं आहे. तर जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे ह्या 2 कप मेथडमध्ये आपण करणार आहोत. जे काही आपल्याला आकर्षित करायचं आहे किंवा तुमचे मनी ब्लॉकेजेस असतील किंवा कुठे अडकलेले पैसे असतील तर हे सुद्धा असं म्हणजे ब्रह्मांडाला सांगायचं आहे की माझे गेलेले किंवा कुठेतरी अडकलेले पैसेसुद्धा मला आकर्षित करायचे. अशा पद्धतीने ही टेक्निक आपल्याला ही गोष्ट करायची आहे. जसं की स्पेसिफिक तुमचं जे काही इच्छा आहे, जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते यामध्ये करायचं आहे. म्हणजेच बिझनेस असणार किंवा ड्युटी असणार तर कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला सेलिंग करून अट्रॅक्ट करायचं आहे ते पर्टिक्युलर लिहून तुम्ही त्या करू शकता. मी सांगणारच आहे. आणि जॉब असेल तर कुठे हवी आहे ते म्हणायचं आहे. तर ह्या 2 कप मेथडमध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मी मागे तुम्हाला सांगितली होती की पाणी जे होतं आपलं किती इम्पॉर्टंट आहे. मी वॉटर टेक्निक सांगितली होती. तर मी बोललीसुद्धा होती की पाणी किती इम्पॉर्टंट आहे आणि पाण्याला जे काही इच्छा आहे त्या इच्छा सांगून आपण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण पाण्याचा कसा प्रयोग करायचा हे सुद्धा मी तिथे सांगितली होती. डॉक्टर इमोटोचा एक्सपेरिमेंटसुद्धा त्यामागे सांगितलं होतं. त्यामध्ये सायंटिफिक रिझनसुद्धा सांगितली आहे. तर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ जाऊन चॅनलवरती आहे, तो सुद्धा व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला ह्या पाण्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आणि डॉक्टर इमोटोचं एक्सपेरिमेंटसुद्धा तुम्हाला कळेल. ओके. त्यानंतर ही टेक्निक जे 2 कप मेथड टेक्निक आपण बघणार आहोत. तर ह्याबद्दल असे तुम्हाला ट्रान्सपरंट 2 ग्लास घ्यायचे आहे. ही टेक्निक खूप अमेझिंगली वर्क करते. मी हे टेक्निक स्वतः करून बघितली आहे. त्यानंतर तुम्हाला ही टेक्निक सांगत आहे. मी माझी जे काही मैत्रीण होती, माझी मैत्रिणीमध्ये आणि माझ्यामध्ये नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आलं होतं आणि आम्ही दुसऱ्या गावाला राहतो. म्हणजेच आमचं बऱ्याच दिवसापासून कॉल, SMS किंवा बोलणं हे झालं नव्हतं आणि मला बऱ्याच दिवसापासून तिचा कॉल आला नव्हता आणि आमचं बऱ्याच दिवसापासूनचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असल्यामुळे मला वाटलं की 2 कप मेथड ही टेक्निक वापरून बघावी. म्हणून मी ट्राय केलं तर ती अमेझिंगली वर्क केली. त्यानुसार मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे. तर हे 2 कप मेथड वर्क करते का? तर नक्कीच करते. हे यामागचं तुम्ही सुद्धा करून बघितले तर अमेझिंगली वर्क करत असते. कॉल मॅनिफेस्टेशनसाठी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असणार किंवा कॉल, SMS जर तुम्ही मॅनिफेस्ट करत असणार तर नक्कीच ही टेक्निक 100% वर्क करते. तर मी ही रात्रीला बहुतेक 9:30 वाजता ही टेक्निक केली आणि ही टेक्निक झाल्यानंतर
लेट गो करून झोपून गेली. त्यानंतर मला तिचा दुसऱ्या दिवशी सकाळला 12:30ला तिचा मेसेज दिसला आणि ती नक्कीच टेक्निक वर्क केली होती. मला खूप आनंद झाला, कारण ही टेक्निक अशी वर्क करते इतक्या फास्टली असं इमॅजिनसुद्धा मी डिझायर रियालिटीमध्ये केलं होतं. पण ह्या मागचं कारण मी शोधून काढलं आणि ही वर्क करते का हे टेक्निक करून बघितली. 2 कप मेथड तर नक्कीच वर्क करते, तुम्हीसुद्धा करायला पाहिजे. तर आपण आता 2 कप मेथड बघणार आहोत. अशा 2 प्रकारचे तुम्हाला ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला यातलं पाणी दिसणार आणि तुम्ही त्या पाण्यामधले व्हायब्रेशन तरंग फील करू शकणार. यासाठी आपल्याला ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचे आहे. तर आपल्याला 2 अशा प्रकारचे ग्लास घेतले. ह्या अशा 2 शीट तयार करून घेतल्या, म्हणजे इथे करंट रियालिटी आणि दुसरं म्हणजे डिझायर रियालिटी. ओके, डिझायर रियालिटी. तर आपण ह्या एका ग्लासला लिहिणार करंट रियालिटी असं लावून घेणार ह्या पद्धतीने आणि दुसऱ्या ग्लासला लावणार डिझायर रियालिटी. ओके, तर काचेचे जर ग्लास घेतले तर आपण पाण्याला बघू शकतो आणि तिथले तरंगसुद्धा आपलं व्हायब्रेशन बघू शकतो. यामध्ये आपले इमोशन टाकू शकतो. तर ह्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला करंट रियालिटीमध्ये एक ग्लास यामध्ये लिहायचं आहे की तुमची करंट रियालिटी काय आहे. करंट रियालिटीमध्ये लिहायचं आहे नो कॉन्टॅक्ट विथ. माझ्या मैत्रिणीचं नाव लिहिलं इथं, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगत आहे की तुम्हाला ते क्लिअर होणार. तर मी लिहिलं नो कॉन्टॅक्ट विथ शुभांगी. त्यानंतर इकडे लिहिणार की डिझायर रियालिटी. ओके, तर त्यामध्ये काय लिहायचं ते सुद्धा सांगते की यामध्ये डिझायर रियालिटीमध्ये लिहायचं मेसेज ऑर कॉल फ्रॉम शुभांगी, म्हणजे मेसेज कॉल करत आहे असं इथे लिहायचं आहे. आणि माझी डिझायर रियालिटी होती की SMS किंवा कॉल ती मला अट्रॅक्ट करायचं होतं आणि ती शुभांगीकडूनच स्वतःहून कॉल आणि SMS मेसेज करत आहे असं. म्हणजे तुम्हाला करंट रियालिटीचा ग्लास हातात घ्यायचा आहे 1 मिनिट आणि तुम्हाला 1-2 मिनटं ह्यासोबत बोलायचं आहे. करंट रियालिटीमध्ये तुम्हाला जितकं तुम्हाला पाणी पिणं होते तितकंच तुम्हाला घ्यायचं आहे करंट रियालिटीमध्ये. ओके, त्यानंतर आपण याचं शिफ्टिंग कुठे करणार आहोत, डिझायर रियालिटीमध्ये. म्हणून तुम्हाला करंट रियालिटीचा हातात ग्लास घ्यायचा आहे आणि 1-2 मिनटं तुमच्या फिलिंग्स यामध्ये टाकायच्या आहे. 2 मिनटं ह्या करंट रियालिटीला फील करायचं आहे. फील करण्याची गरजच काही नाही, कारण ही रियालिटी तुमच्या करंट रियालिटी तुमच्या कॉन्शियस माइंडला माहिती असते. कारण तुमच्या कॉन्शियस माइंडला ऑलरेडी माहिती असल्यामुळे नो कॉन्टॅक्ट चालू आहे शुभांगीसोबत. तर हे कॉन्शियस माइंडला सांगण्याची तितकी काही गरज नाही, कारण करंट रियालिटी माहिती आहे. डोळे उघडून किंवा डोळे झाकूनसुद्धा तुम्ही करू शकता. करंट रियालिटीमध्ये मॅटर करत नाही की तुम्ही सांगत आहात किंवा नाही, कारण कॉन्शियस माइंडला माहिती आहे ऑलरेडी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहे, सध्याची परिस्थिती आहे. ओके, आणि ते काय फील करत आहात फक्त मॅटर करते तुम्ही फिलिंग काय टाकत आहात ह्यामध्ये. हे फिलिंग केल्यानंतर तुमच्या ऑलरेडी कॉन्शियस माइंडला माहिती असल्यामुळे ह्या ग्लासमध्ये ते फिलिंग्स जातं. म्हणजे आपण सांगतो की हे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. नंतर फील केल्यानंतर तुमचा जो काही दुसरा ग्लास आहे, म्हणजेच काय तर हा डिझायर रियालिटीचा जो काही दुसरा ग्लास आहे तो घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये 2 मिनटं घालवल्यानंतर हे पाणी यामध्ये टाकायचं आहे. इथे सांगायचं आहे की माझी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, नो कॉन्टॅक्ट विथ शुभांगी असं सांगायचं आहे. त्यानंतर इथली रियालिटी कॉन्शियस माइंडला माहिती आहे ऑलरेडी आहे. त्यानंतर इथलं पाणी इथे टाकायचं आहे आणि हे पाणी टाकत असताना आपल्याला फील करायचं आहे. आता इथे फिलिंग खूप मॅटर करते. जेव्हा ह्या डिझायर रियालिटीमध्ये आपण पाणी शिफ्टिंग करतो, ह्यामध्ये 2 मिनटं आपण इथे टाकायचं आहे आणि टाकताना असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की फील करायची आहे की हे ट्रान्झॅक्शन हॅपन होत आहे, म्हणजेच ती खुशी होत आहे की तिचा कॉल मेसेज येत आहे, म्हणजेच अट्रॅक्ट होत आहे असं. म्हणजेच याच्यामध्ये अट्रॅक्ट करत आहो आपण हॅपीली SMS आणि कॉल असं
करायचं आहे आणि करंट रियालिटीमधून डिझायर रियालिटीमध्ये जात आहे, तेव्हा जे आपल्याला पाहिजे आहे ती इच्छा आपली पूर्ण होत आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि ती फिलिंग्स लगेच येत नाही, तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कुठल्याही टेक्निक जेव्हा करत असतो आपण, तर त्या हळूहळू येणं चालू होतं. तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्कीच फॉलो करत म्हणजे आहात. तर त्यामुळे फिलिंग्स कशा क्रिएट करतात तुम्हाला माहिती आहे. ह्यामध्ये तुम्ही सर्व टाकले की नाव कॉन्टॅक्ट विथ शुभांगी सोबत आहे, आणि त्यानंतर यामध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे की तिचा कॉल मेसेज ती स्वतःहून करत आहे आणि मी खूप हॅपी आहे. जितकं पाणी पिणं होते तितकंच यामध्ये शिफ्टिंग करायचं आहे. यामध्ये झालं ते फिलिंग तुम्ही टाकले आहात. ही वॉटर डिझायर रिॲलिटीच्या ग्लासमध्ये तुम्ही टाकले आहात आणि ह्या पाण्याकडे आता बघायचं आहे. आणि नंतर तुम्ही खूप खुश आहेत आणि शुभांगीचा कॉल मेसेज आला आहे. कशा प्रकारे आला आहे, ती काय म्हणत आहेत, असं डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून सुद्धा तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. आणि तुम्हाला कशा प्रकारे मैत्रिणीमध्ये कशी गप्पा होते, किती दिवसांनी तुम्ही भेटणार आहात, तर ती कशी खुशी असते ती फील करायची आहे आणि ह्या पाण्यामध्ये फिलिंग करायचं आहे. तुम्ही डोळे बंद करू शकता किंवा डोळे उघडे सुद्धा ठेवू शकता. तुम्ही तिच्यासोबत बोलत आहात, म्हणजे तुम्ही तुमचा कॉल मॅनिफेस्ट करत आहात असं म्हणून मी तुम्ही म्हणत आहे. मी तसं केलं आहे ऑलरेडी. ओके, तर तुम्ही तिच्यासोबत बोलत आहात, खूप दिवसांनी बोलत आहात, तर ती काय काय गप्पा मारत आहे हे सगळं ह्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे, बघायचं आहे. आणि तिचा कॉल आला आहे, SMS आला आहे असं बघायचं आहे. मग तिच्याशी तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत आहात, ती तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत आहे. असं दोन्ही मैत्रीमध्ये ज्या गप्पा गोष्टी मारतात त्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिज्युअलाइज करायच्या. तर तुम्ही इथे व्हिज्युअलाइज करायचं आहे. उदाहरणार्थ म्हणजेच आता मी इथे बघणार, शुभांगीचा कॉल मेसेज आला आहे, मी खूप हॅपी आहे, थँक्यू असं म्हणणार मी. तर हे झालं. तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर म्हणून मी माझ्याच मैत्रिणीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे. ओके, त्यानंतर उदाहरण पुन्हा सांगते की तुम्हाला स्वप्नाचं घर अट्रॅक्ट करायचं आहे. एखादं फ्लॅट वगैरे बघून आले किंवा तो तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे. व्हिज्युअलाइज करा की ती घराची चावी तुमच्या हातामध्ये आली आहे आणि त्या घराला तुम्ही विकत घेतलं आहे. ती खुशी महसूस करा. किंवा आणि त्या घराच्या डॉक्युमेंट्सवरती तुम्ही स्वतः सिग्नेचर करत आहात असं बघा. किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तिथे हॅपीली राहत आहात, खूप एन्जॉय करत आहात. हॅपी मोमेंट कोणता आहे ते बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज कुठे करायचं आहे, डिझायर रियालिटीमध्ये करायचं आहे, ह्या पाण्यामध्ये करायचं आहे. नंतर आपल्याला ह्या पाण्यासोबत 5 ते 10 मिनटं आपण ह्यासोबत घालवले म्हणजे सर्व पॉझिटिव्हवाले इथं डिझायर रियालिटी जी आहे ती ब्रह्मांडाला सांगितली. आणि हे वॉटर संपूर्ण तुम्हाला जितकं पिणं होईल तितकंच घ्यायचं आहे आणि हे पूर्ण एक घूट तुम्हाला प्यायचं आहे. आणि तुम्हाला हे पाणी पिताना इट्स डन, इट्स डन, इट्स डन असं मनातल्या मनात पाणी पित असा.